नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ खूप युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत अगदी थोडीशी चहा पावडर टाकायची आहे। तर इथे आपल्याला जे चहा पावडरचं पाणी आहे त्याचा वापर करणार आहोत। तर ते कशासाठी, तर आपले जे काचेचे भांडे आहेत ते साफ करण्यासाठी। तर आपले जे रेग्युलरचे भांड्याप्रमाणे धूत असेल तर त्याची जी शाईन आहे ती निघून जाते, पण जर तुम्ही याला चहा पावडरच्या पाण्याने धुतलं तर याची शाईन खूप छान वापस येते। त्यासोबतच याला आपल्याला साबण लावायची सुद्धा गरज नाही, फक्त पाण्यामध्ये बुडायचं आणि अगदी हाताने याला चोळायचं। हाताने चोळलं नाही तरी पण चालेल, अगदी पाण्यामध्ये बुडून जरी काढलं आणि स्वच्छ पाण्याने धुतलं तरी सुद्धा तुमचे हे जे काचेचे भांडे आहे अगदी चमचम चमकायला लागेल। आता घरामध्ये आपल्याला भरपूर असे कामे असतात, कधी कधी चुकून आपला हात कट होतो। कट झाल्यानंतर घरामध्ये जर कोणती क्रीम नसेल, बँडेज नसेल, तर आपण इथे साखर वापरू शकतो रक्त जे निघत आहे ते थांबवण्यासाठी। तर इथे आपल्याला फक्त अगोदर पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर थोडीशी साखर घेऊन अगदी 2 ते 3 दाणे आपल्याला हे साखरेचे कण त्यावरती ठेवायचं आहे। खूप मोठी जास्त जखम असेल तर नक्की डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करावा, पण जर थोडंफार लागलेलं असेल तर आपण अशा प्रकारे घरच्या घरी आपण याचा उपचार करू शकतो। म्हणजेच की आपण याला तात्पुरता इलाज म्हणू शकतात। तुम्ही याला असं रक्त थांबवण्यासाठी यावर साखर जर तुम्ही लावली तर पूर्णपणे ठेवू किंवा एखाद्या मिनिट अशी साखर ठेवून काढून टाका, जेणेकरून तुम्हाला यामधून जास्त त्रास होणार नाही। सोबतच रक्तही पूर्णपणे रक्तापर्यंत पूर्णपणे पोहोचल। यानंतरची आपली टिप्स आहे कांद्यासाठी। आता दररोज एका वेळेने आपल्याला कांदा कट करावा लागतो आणि एक जरी कांदा कट करायचा म्हणलं तरी आपल्या डोळ्यातून पाणी येते आणि भरपूर जर कांदे कट करायचे असतील तर नक्कीच आपल्याला खूप त्रास होतो। पण हा त्रास वाचवण्यासाठी कांदा जेव्हा आपण कट करत आहोत त्यावेळेस आपल्याला कांद्याची जी फोड करून घेतो तेव्हा आपल्याला त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि एक एक फोड उचलून आपण याला कट करून घेणार आहोत। यामुळे अजिबात आपल्या डोळ्यांना पाणी येत नाही आणि आपलं जे अवघड किचकट काम वेळ खाऊ काम होणार आहे ते अगदी सहज सोपं होतं। नक्कीच ट्राय करून बघा, खूप सोपी प्रोसेस आहे। फक्त आपल्याला याला पाण्यामध्ये टाकायचं आहे। यामुळे काय होतं, यामध्ये जे पण लिक्विड असतं जे आपल्या डोळ्यांना पाणी आणतं ते लिक्विड नष्ट होतं। नक्की ट्राय करा आणि ट्रिक आवडलीस आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। यानंतरची आपली टिप्स आहे त्यासाठी मी घेतलेला आहे कापूस आणि कापसाचे बनवणार आहोत। तिथे मी तुम्हाला 2 प्रकारचे वेगवेगळ्या वाती बनवून दाखवणार आहे, ज्या की तुम्हाला रेग्युलर देवघरामध्ये वापरता येतील किंवा जसं की आता दिवाळी येणार आहे, भरपूर वाती लागतात, त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। सुरुवातीला आपण एक वात बनवणार आहोत आणि नंतर जी वात बनवायची आहे ती आपण बनवणार आहोत एका किसणीच्या मदतीने। तर बघू शकता इथे मी थोडासा कापूस घेतलेला आहे आणि त्याला गोलाकार असा पसरून घेतलेला आहे। त्याला एकत्र करून समोरचा जो भाग आहे त्याला या प्रकारे पीळ देऊन घ्यायचा आहे। खूप छान फुलवात तयार होते, अगदी गोलाकार सुंदर आणि खूप सुंदर अशी फुलवात इथे तयार होते, जी जळायला खूप वेळ जळते। यामध्ये आपण एक गोष्ट अशी करणार आहोत जेणेकरून ही अजून सुंदर दिसेल आणि अगदी कमी त्याला जास्त वेळ जळेल। तर त्यासाठी काय करायचं आहे तर ते बघू अगोदर। तर बघा, इथे आपण घेणार आहोत एक फुलवात तयार केलेली आहे। तर एका वाटीमध्ये इथे मी थोडंसं कुंकू आणि दूध टाकून घेतलेलं आहे आणि हे लावायचं आहे आपल्याला वातीच्या समोरच्या भागाला, अगदी थोडंसं लावून, जेणेकरून दिसायला वात छान दिसते आणि दुधामुळे आणि कुंकवामुळे आपली जी वात आहे ती भरपूर वेळ टिकून राहते आणि वरचा जो भाग आहे कडक होतो, जेणेकरून जी फुलवात आहे ती तेल टाकल्यानंतर इकडे तिकडे पडत नाही, अगदी सेंटरमध्ये व्यवस्थित स्थिर उभा राहते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते। तर बघा मंडळी, किती सुंदर अशी आपली ही वात जी आहे ती तयार होते। तर तुम्ही भरपूर अशा वाती अशा सोप्या पद्धतीने बनवू शकता। भरपूर जणांना फुलवात बनवायला थोडंसं अवघड जातं, आकार व्यवस्थित येत नाही, पण कापूस गोलाकार घेतला आणि थोडासा पसरून घेतला तर खूप छान अशी फुलवात तयार होते। पाहू शकता कमी वेळात आणि भरपूर अशा सुंदर फुलवाती तयार केलेल्या आहे, जास्त वेळ लागत नाही, खूप सोपी ट्रिक आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा।
यानंतर आपल्याला पाहिजे अगरबत्ती. तर बघा अगरबत्तीचा वरचा जो भाग आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे. आता आतमध्ये अगरबत्तीची आपल्याला काडी हवी आहे. तुमच्याकडे जर अशी बारीक कोणतीही काडी असेल तर तुम्ही इथे त्याचा वापर करू शकता. अगरबत्तीचा जो वरचा भाग आहे तो काढून खाली टाकायचा आहे. तर बघा हे आपल्याला फेकून द्यायचं नाही. जेव्हा तुम्ही धूप घरामध्ये लावता त्या धूपमध्ये तुम्ही याला टाकू शकता, जेणेकरून याचा सुगंध छान येईल. त्यानंतर पहा इथे मी अगरबत्तीची जी काडी आहे त्याला बाजूला ठेवलेला आहे आणि थोडीशी घेतलेला आहे कापूस. कापसाला आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे कापसाचा अगदी थोडासा भाग काढून याला पसरून घ्यायचा आहे. अगदी थोडासा हवा आहे, खूप जास्त लागणार नाही. या प्रकारे आपल्याला थोडं थोडं अशा प्रकारे वात जी आहे ती पसरून छान अशी लंबी करून घ्यायची आहे. विशेष म्हणजे तुम्हाला जर अखंड वात लावायची असेल तर त्यासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीने वात तयार करू शकता. तर इथे पहा आपल्याला अखंड ज्योत नाही, पण जसे दिवे आपण देवघरामध्ये लावतो त्यासाठी सुद्धा ही वात तुम्ही बनवू शकता. थोडं थोडं करून पसरून घ्यायचं आहे. अगदी थोडासा आपल्याला कापूस लागतो. या प्रकारे 4 ते 5 असे पसरून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, किसणी घ्यायची आहे आणि किसणीवरती हा कापूस ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती अगरबत्तीची काडी ठेवायची आहे आणि या प्रकारे हलक्या हाताने आपल्याला बोटाने याला प्रेस करत जायचं आहे, हलवत जायचं आहे. तर बघा इथे माझ्याकडे छोटी किसणी आहे त्यामुळे मी छोट्या किसणीचा यूज केलेला आहे. तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल तर फार छान, किंवा आपल्या छोट्या किसणीने सुद्धा काम होणार आहे. तुमच्या मनात इथे किसणी तुम्हाला वाटत असेल की ते किसणीचा वापर का केला, इथे प्लेटचा किंवा इतर कशाचा सुद्धा वापर केला तरी बी चालेल. पण तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे दुसऱ्या प्लेटचा किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर केलं तर काय होतं. तर बघा प्लेटवरती किंवा इतर कोणत्याही वस्तूवरती वात बनवायला गेलं तर काय प्रॉब्लेम येते ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. त्या अगोदर तुम्ही बघा किसणीवरती आपण वात किती सहजपणे ही बनवू शकतो. दिवा किंवा तुम्ही अशा प्रकारे भरपूर कमी वेळात भरपूर अशा वाती बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे, बनवायला सुद्धा खूप सोपं आहे. खूप लवकर आणि सहज अशी ही वात गोल आकारामध्ये रोल होऊन व्यवस्थित बनते आणि बघू शकता आपल्याला थोडीसुद्धा याला मेहनत घ्यायची गरज नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या सुद्धा वाती बनवून रेडी करायच्या आहे. तर बघा अगदी कमी वेळात आपल्या भरपूर अशा वाती बनवून रेडी होतात. तर बघा प्लेटवरती किंवा चॉपिंग बोर्डवरती किचन प्लॅटफॉर्मवरती आपण जर वाती बनवायला गेलो तर जो गुडगुडीत खालचा जो भाग असतो, यात जो कापूस आहे तो काडीवरती गुंडाळला जात नाही आणि आपली जी वात आहे ती व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे आपण इथे किसणीचा यूज केलेला होता. तर बघा खूप सोप्या पद्धतीने आपल्या वाटी तयार होत्या. त्यामुळे ही ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला जर व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.